लाभार्थी बाधित गावांमध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार तर तुम्ही वचन देतच आहात की रोजगार निर्मितीसाठीच हे सगळं चाललेलं आहे, त्या भूभागाला प्राधान्य मिळावे म्हणून. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगारनंतर महत्त्वाचा मुद्दा आहे बिजली, पाणी, सडक. आता पाण्याचीच अपरिहार्यता ह्या भागामध्ये फार स्पर्धात्मक असणार आहे. बिजली तर सौर ऊर्जेमुळं सध्या तरी बहुतेक काय अडचण नसावी. आणि सडक तर आत्ता जसं सुरुवातीला एक व्हिडिओ बनवला होता जिथं सांगितलं होतं की उजनी जलाशयात जे पर्यटन सेवा प्रशस्त होणार आहे त्या हिशोबाने तिथं पांधन रस्त्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं. इतर ठिकाणी देखील पांधन रस्त्याचा पाठपुरावा करावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती हा पतंग तुम्ही पाहू शकता. इकडं बारामती पश्चिमेला टोक घेतलेला आहे, उत्तरेला लातूर, दक्षिणेला मोहोळ पंढरपूर आणि उत्तरेला जामखेड परिसर. तर ह्या सुवर्ण चौकोनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांची सहकारी कंपनी म्हणजे मगरपट्टा हा पायाभूत प्रकल्प असेल टाउनशिप ॲक्टप्रमाणे, किंवा त्याच्यासमोर लगोलग अमेनोरा टाउनशिप प्रकल्प असेल, तर प्रामुख्याने सतीश मगर साहेब असतील, अनिरुद्ध देशपांडे साहेब असतील, किंवा आता इथं तुम्ही पाहू शकता वरती तुम्हाला पैठणच्या उत्तरेला छत्रपती संभाजीनगर दिसत आहे. तर विद्यमान धुळे सोलापूर असेल, किंवा आता समृद्धी महामार्गामुळे शेंद्रा बिडकीनचं जे विस्तारीकरण हजारो एकरांमध्ये होऊ घातलेलं आहे, तर ह्याला आपण नॉर्थ मॅग्नेट म्हणू शकतो, महाराष्ट्राचं उत्तरेकडचं समजा. तर तुम्ही जर जुन्या काळापासून जर अभ्यास केला, ज्याचे आता पुरावे बोरामणीजवळ सुद्धा तुम्हाला पाहता येतील की होकायंत्राद्वारे जहाजाने प्रवास करताना इथं 50 फुटावरती एक दगडाची बोरामणीजवळ एक व्यवस्था सापडलेली आहे. मग त्याचा अर्थ काय होतो की त्या काळी ज्यावेळेस समुद्रातून प्रवास केला जायचा, तर इथं एक खून म्हणून त्यांनी वर्तुळाकार दगडी लॅब्रिंथ म्हणतात त्याला, त्याची सोय करून ठेवलेली होती. कारण का तर तेर कुठं डोकीजवळचं तेर असेल धाराशिव जिल्ह्यातलं, किंवा इकडं गोदावरी. आता हे तेर डोकी म्हणजे समजा तुम्ही नदीच्या खोऱ्याप्रमाणे बघू शकता की बाबा कुठं येतं हे तेर आलं, कुठली नदी येते कमेंटमध्ये लिहा, तेरणा नदी, ठीक आहे. आणि इकडं तुम्ही पाहू शकता की गोदावरीचं खोरं. तर पैठणचं अनन्यसाधारण महत्त्व असलेलं. लक्षात आलं का? हे सगळं का सांगतोय की हे फक्त राज्यातलं किंवा देशातलं नाही, तर हे आंतरराष्ट्रीय गोष्टींचं द्योतक तुम्हाला सांगत आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता कुठं इथं ज्यावेळेस तुम्ही याल तर जुन्या खुळचट कल्पनांमध्ये न थांबता ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावरती जे लिहिलं आहे ना,
आपल्याला काय करायचं आहे, काय करत असतो आपण, जुनी कुठलीही कालबाह्य मुदत होऊन गेलेल्या गोष्टीचं काय करावं लागतं, पुनर्नोंदणी, म्हणजे त्याला रिन्युअल म्हणतात. तर हे सूचक असेल की आता सगळं सोडून आपल्याला आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी आपलं विचारसरणी रिन्यू करावी लागेल. इकडं तुम्ही उत्तरेला पाहू शकता, ईट असेल, इकडं अनगर किंवा मोहोळ असेल, इकडं तुम्ही उत्तरेला पाहू शकता. हे मुद्दाम छोट्या छोट्या गोष्टी का सांगतोय, मराठवाडा रेल कोच फॅक्टरी लातूर, तर बदल घडत असतात. आता आमच्या याच्यावरती बारकाईने लक्ष आहे म्हणून आम्ही निदर्शनास आणून, का राहिलं, कसं राहिलं, कोणामुळं राहिलं, तर हे आता विचार करायची वेळ नाही आहे. लक्षात आलं का? आता बदलाची घडी आहे आणि आपल्याला बदल हवा आहे, बदलाव हवा आहे, बदला नाही, बदलाव. इथं तुम्ही पाहू शकता, T&T इन्फ्रा लिमिटेड, उजनी, CSB.